तर पेज लेआउटच्या ऑप्शन्समध्ये प्रिंट टायटल पहिलं कव्हर करायचंय. तर प्रिंट टायटलच्या ऑप्शन्समध्ये सर्वात पहिलं तर मला डेटा घ्यावा लागेल आणि डाटा घेण्यासाठी मी हेडिंग 1 घेतलं. हा हेडिंग 1 मी ड्रॅग केला राईट साईडला. त्यानंतर मी पुन्हा क्लिक केलं, कंट्रोल आणि लेफ्ट बटन आले, मी पुन्हा रिटर्न. त्यानंतर मला काय करायचं, डाटा. तर इथं इक्वल टू नाही, कशाला, इथे पण हेडिंगच घेऊ. तर इथं हेडिंग आणि हे ड्रॅग करून घेतलं असं. त्यानंतर ह्या ठिकाणी इथे कंट्रोल आणि अप ॲरो आले वरती. ह्या ठिकाणी इथं क्लिक केलं. आता इक्वल टू रँडम बिटवीन घेतलं, रँडम बिटवीनला क्लिक केलं, 1,100 घेतलं, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर की प्रेस केली. आता ह्याला डबल क्लिक केलं आणि साईज कमी करते आणि हा जो डाटा आहे हा डाटा राईट साईडला मी सरकवला. हां, ह्या ठिकाणी डेटा जो आहे क्लिक केलं मी, डाटा हा पुन्हा क्लिक केलं. हा कुठून, तर इथं क्लिक केलं, कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो, डिलीट की प्रेस केली. आता त्यानंतर खाली आलो, पेज डाऊनला क्लिक केलं, तर इकडं डाटा प्रॉपर आहे. तर आता पेज आपण डाऊन ऑप्शन कुठे आहे? पेज डाऊन PGDN आपल्या ह्याच्यावर आहे बघ, लॅपटॉपवर PGDN किंवा पेज डाऊन असं लिहिलेलं असतं लॅपटॉपवर. पेज अप आणि पेज डाऊन हा हा आहे. हा, त्याच प्रेस करत होते मी. आता मी कंट्रोल आणि होम की प्रेस करेल जेणेकरून फर्स्ट सेलकडे आले. आता मला काय करायचंय, ह्याला क्लिक करायचंय, हेडर. आता मला पहिली रो पूर्ण नाही, तर कंट्रोल शिफ्ट राईट ॲरो आणि ह्या ठिकाणी मी येलो कलर दिला आणि इथे पण पुन्हा कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन ॲरो, इथं पण मी येलो कलर दिला. आता ह्या ठिकाणी जर मी कंट्रोल P केलं ना, तर बघ फर्स्ट पेज, ह्या ठिकाणी फर्स्ट पेज आलंय. त्यानंतर मी जर ह्या ठिकाणी हे वाला पेज आहे ना, हा, याला मोठं करून बघायचं असेल तर कसं बघायचं? ही ऐक ऐक, हे ना एक प्रिव्ह्यू आहे आणि त्याला प्रिव्ह्यू दाखवायचं ना, तर साईज कमी केली तरच तो प्रिव्ह्यू दाखवू शकतो. आणि क्लिक कर. आता क्लिक केल्यावर तो जाईल सेकंड पेजकडे. आता सेकंड पेज मध्ये रो हेडिंग दिसतंय का ग? रो हेडिंग हम्म, नाही दिसत, नाही रोची हेडिंग. ते गायब झालं. ह्याला क्लिक कर, ह्याला कॉलम हेडिंग गायब झालं, रो हेडिंग गायब झालं. आता रो हेडिंग पण गायब आणि कॉलम हेडिंग पण गायब. मग अशा केसेसमध्ये काय करायचं, इथे ये, पेज लेआउटमध्ये ये, प्रिंट टायटलमध्ये ये, इथे प्रिंट रो कोणता रिपीट करायचा टॉपला त्याला सांग, क्लिक कर. त्याला म्हण बाबा तू आहे ना 1 नंबरचा रो रिपीट करायचा आहे तुला टॉपला. क्लिक केलं, पुन्हा कॉलम कोणता रिपीट करतो म्हणतो लेफ्टला. मी म्हटलं हा लेफ्टला हा कॉलम तू रिपीट कर. आणि आता मी प्रिंट प्रिव्ह्यू बघितलं, बघ फर्स्ट पेज तो आता दाखवला. त्यानंतर मी क्लिक केलं, सेकंड पेज, थर्ड पेज, प्रत्येक पेजला कॉलम आणि रो हेडिंग आले. हॅलो, आले मॅम. आणि मला एक सांग, ही आपली आपण आता जे रो हेडिंग आणि कॉलम हेडिंग बघितले ते हार्ड कॉपीसाठी का सॉफ्ट कॉपीसाठी ग? कोणता, हा का मॅम? हा नाही, हा जो बघितला ना आत्ता रो हेडिंग आणि कॉलम हेडिंग हा ऑप्शन, हा हार्ड कॉपीसाठी का सॉफ्ट कॉपीसाठी? हार्ड कॉपीसाठी. हार्ड कॉपीसाठी. आणि काल आपण फ्रीज पेन बघितला तो सॉफ्ट कॉपीसाठी. तो
इथल्या इथं क्रॉस चेक केला जातो. तर हा ऑप्शन तुला कळाला? प्रिंट